कोविड काळामध्ये शिवसैनिकांनी अनेक सामाजिक संस्थांनी मुंबईसह महाराष्ट्रामध्ये खूप मोठं सामाजिक काम केलं, आपली पदरमोड करून. त्याच्यामध्ये आम्ही तर इथे फ्री खिचडी आणि अन्न वाटत होतो. सगळं इथे आमचे सुनील राऊत असतील, संदीप राऊत असतील, आमदार, हे सगळं मोफत करत होते इथे. तुम्ही आमच्यावरती कसले आरोप करताय? तुमची लायकी आहे का आमच्यावर आरोप करण्याची? आम्ही ज्या प्रकारचं काम 2-2.5 वर्षात केलं आहे या कोविड काळामध्ये, अख्ख्या देशामध्ये कुठे झालं नाही. हा, ईडीचं काम काय? 2-5 लाखाची चौकशी करणं? हा, एवढं ईडीची पातळी खाली घसरली. तिकडे कोट्यावधी रुपयाचे घोटाळे करून लोक बीजेपीत जातात. कोट्यावधी रुपयाचे, शेकडो कोटीचे घोटाळे करून लोक भारतीय जनता पक्षात जातात. तेव्हा त्याच्यावरती ईडी असेल किंवा केंद्रीय तपास यंत्रणा असतील, त्या गप्पा बसतात. हा मुलुंडचा नागडा पोपटला गप्पा बसतो, जो अबलांचं शोषण करतो. हा जो आहे, याचा मी काल प्रश्न विचारला. विक्रांत बचाव घोटाळा, विक्रांत बचावच्या प्रकरणात जे पैसे गोळा केले कोट्यावधी रुपये, त्याचं काय झालं? कोर्टात जा, काय सांगतोय तो? कोट्यावधी रुपयांनी गोळा केले, क्राऊड फंडिंग, विक्रांत बचाव. आपल्याकडे पुरावे आहेत, कोर्टात दिले पुरावे, मॅनेज केलं कोर्ट यांनी. खालच्या कोर्टानं जामीन नाकारला. हा आणि बाप आणि पोरगा परागंदा झाले, भूमिगत झाले, फरारी झाले. ईडीला काय दिसत नाही? मग फडणवीस सरकार आलं आणि त्यांनी तो गुन्हा रद्द केला. हिंमत होती तर चौकशीला सामोरं जायचं. त्याचं युवा प्रतिष्ठान कोणत्या उद्योगपतीकडून कोट्यावधींच्या घोटाळ्यात धमक्या देऊन घेतलेल्या आहेत. धर्मादाय आयुक्तांनी यादी जाहीर करावी देणगीदारांची. ह्या माणसाने ज्यांच्यावरती आरोप केले, मग ती मेट्रो डेअरी असेल, मोतीलाल ओसवाल असेल, अशी अनेक नाव आहेत. त्यांच्याकडनं त्यांनी देणग्या घेतल्यानंतर त्याच्या ट्रस्टसाठी आहे की नाही त्याने सांगावं. युवा प्रतिष्ठानच्या यादीमध्ये मेट्रो डेअरी, ज्याच्यावरती ईडीची कारवाई झाली, युवा प्रतिष्ठानच्या यादीमध्ये देणगीदारांच्या मोतीलाल ओसवाल, ज्याच्या संदर्भात त्यांनीच मोहीम उघडली होती, त्याच्याकडून युवा प्रतिष्ठानला देणगी मोठी मिळाली आहे की नाही कोट्यावधी रुपयाची, हा काय मला सांगतोय? याची लायकी आहे का? याची लायकी आहे का महाराष्ट्रात येऊन आम्हाला अक्कल शिकवण्याची? हा उलटा टांगून मारू त्याला. आणि मी पण सांगतो, मग आमचाही बॉस बसलाय, सागर बंगल्यात नसेल मग कुठेतरी बसलाय, आणि तो ईश्वर आहे. लक्ष आहे आमचं. आम्ही जाऊ ना, आम्ही काय घाबरतोय काय? आम्ही काय तुमच्याकडे डरपोक नाही. डरपोकांना घेतलंय पक्षामध्ये आणि राज्य चालवतोय, असे डरपोक आम्ही नाही जाऊ. नंबर 1. मी असेल, माझे भाऊ असतील, आमचे सहकारी असतील, माझे कार्यकर्ते असतील, उद्धव ठाकरे साहेब असतील, रवींद्र वायकर असतील, सुरज चव्हाण असतील, किशोरीताई पेडणेकर जात आहेत. किती काळ तुम्ही आम्हाला त्रास? आमच्या पुढे या महाराष्ट्राच्या लढवय्या बाणाचा आदर्श आहे. तुमच्यासारखे आम्ही गांडू रणछोडदास नाही आहोत. आम्ही लढू. करा कारवाई आमच्यावरती. किती वेळा करणार आहात? करा. आमचा पक्ष फोडून झाला, आता कारवाई करताय. आम्ही घाबरत नाही. जवाब देणार शिवसेना स्टाईल मध्ये येऊ ना. हिंमत असेल तर समोर ये, समोर ये. आत्ता आमच्याकडे 5 महिला आलेल्या आहेत. या मुलुंडच्या नागड्या पोपटलालने कसं शोषण केलंय त्याचं जनता न्यायालयात त्यांना मी हजर करू. 5 महिला. एक मध्यंतरी प्रकरण आलं होतं नागड्याचं. आत्ता 5 महिला आलेल्या आहेत. पण आम्हाला असं वाटतं की या अशा प्रकारचं राजकारण आम्ही करू नये. त्यालाही बायको आहे, त्यालाही सून आहे, हा, कुटुंब आहे. 5 महिला तक्रार द्यायला तयार आहेत या, आणि हा आमच्यावरती आरोप करतोय साला शिवसेनेवर. आम्हाला चॅलेंज करतोय. याची लायकी काय? कोण आहे हा? महाराष्ट्रातून उद्योग पळून चाललेले आहेत, पळवून नेतात, खेचून नेतात, त्याच्यावर बोल. 8,000 कोटीचा ॲम्ब्युलन्स घोटाळा आहे, त्याच्यावर बोल. 500 कोटीचा राहुल कुलचा मनी लॉन्ड्रिंग घोटाळा आहे, त्याच्यावर बोल. अजित पवारच्या सिंचन घोटाळ्यावर बोल. 70,000 कोटीचा प्रधानमंत्री बोलले आहेत ना.
हसन मुश्रीफवर बोलतोयस का? या खिचडी घोटाळ्यातला जर झाला असेल, त्यातले सगळे लाभार्थी जे आहेत, ज्याने बीएमसी कडून पैसे घेऊन खिचडीचं वाटप केलं नाही, हे सगळे लाभार्थी आज भारतीय जनता पक्षामध्ये आणि मिंदे गटामध्ये आहेत. हे सगळे लाभार्थी मी नावं सांगतो तुम्हाला. त्यातल्या काही लोकांचा वर्षा बंगल्यावर आणि देवगिरी बंगल्यावरती केटरिंग चालू आहे. त्यांचं केटरिंग आज 20-20, 25-25 कोटीची खोटी बिलं या लोकांनी काढून बीएमसी कडून, आणि या सगळ्यांचं आज वर्षा बंगल्यावर आणि देवगिरी बंगल्यावरती आज एक केटरिंग सुरू आहे. मिंदे गटातल्या एका खासदाराची त्याच्याशी पार्टनरशिप आहे. त्याने बिलं काढली, मग खिचडी वाटली नाही. आज भांडूपच्या राजाबाबूची नसबंदी झाल्याच्या नंतरचे साईड इफेक्ट दिसत होते. भरपूर थैथयाट करून दाखवत होता. गांडूंची औलाद कोण आहे हे तर जेव्हा राणे साहेबांनी ची सामन्याच्या समोर सभा होणार होती, तेव्हा बाथरूम मध्ये कोणी स्वतःला कडी लावून लपून बसलेला हे पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. कोणाची चड्डी तेव्हा पिवळी झालेली. खिचडी खात असताना तेव्हा कळलं नाही की ही खिचडी आम्हाला पचणार नाही. खिचडीचे पैसे स्वतःच्या मुलीच्या आणि सख्या भावाच्या अकाउंटमध्ये टाकल्यानंतर आता लवकरच संदीप राजाराम राऊतसाठी डबा घेऊन आर्थरोड जेलमध्ये जायला लागेल. तिकडे फक्त खिचडी भरून देऊ नको एवढंच झालं. म्हणून तू कितीही थैथयाट कर, कितीही तमाशा कर, तू आणि तुझा भाऊ आणि तुझं कुटुंबीय लवकरच आर्थरोड जेलमध्ये बसून खडी फोडताना आम्हाला दिसणार आहेत, एवढं नक्की. त्यांनी संजय राऊतने त्या गुन्ह्याची कबुली दिलेली आहे. हे त्यांनी मीडियासमोर स्वतः कबूल केलेलं आहे की आमच्या या घोटाळ्यामध्ये सूरज चव्हाण बरोबर अनेक लोक होते. याचा अर्थ घोटाळा झाला हे सिद्ध होतंय. म्हणून आता यांना माफी नाही. हे काही दिवसानंतर जे त्यामध्ये गुंतलेले असतील ते सर्व जेलमध्ये जातील, एवढं मात्र निश्चित आहे.